नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 4 अर्थनियोजन याचा अभ्यास या व्हिडिओपासून करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता अर्थनियोजन या शब्दातूनच तुम्हाला लक्षात आलेलं असेल की आपण नक्की काय अभ्यासणार आहोत। तर इथे अर्थ या शब्दाचा अर्थ पैसे असा आहे आणि नियोजन म्हणजे त्याचं नियोजन म्हणजे कुठे कुठल्या वस्तूवरती किती पैसे खर्च करायचे किंवा ते कसे खर्च केले पाहिजेत हे आपल्याला याच्यातनं शिकायचं आहे। तर त्यासाठी आता आपण काही घटक आहेत ते अभ्यासणार आहोत। तर त्यामध्ये पहिला घटक आहे GST ची ओळख आपण यामध्ये करून घेणार आहोत। GST म्हणजे जो टॅक्स आपण देतो, जो कर आपण देतो, त्याच्या संदर्भात आपण माहिती करून घेणार आहोत। कर बीजक म्हणजे टॅक्स इनव्हॉइस कसा तयार केला जातो ते आपण शिकणार आहोत। GST गणन व इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, शेअर्स, म्युच्युअल फंड आणि SIP हे काय आहे याच्या संदर्भात आता आपण माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला माहीतच आहे की आपण ज्या वस्तू बाजारातून विकत आणतो त्याच्यावरती आपण टॅक्स देतो गव्हर्नमेंटला। काही रक्कम आपण त्याच्यावरती म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याकडनं ती रक्कम टॅक्स म्हणजे कराच्या स्वरूपामध्ये ती आपल्याकडनं घेते, कारण ते आपल्याला ती सेवा पुरवतात आणि सेवेवरती कर हा लागत असतो। तर तो म्हणजे आहे GST। तर आता बघा, इथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधली ही चर्चा आहे। त्या चर्चेतनं आपल्याला GST म्हणजे काय ते आता आपण समजून घेऊया। तर इथे शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशात व्यापारासाठी कोणती कर प्रणाली चालू आहे? तर जो विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे आयुष। तो सांगतो, आपल्या देशात GST म्हणजे वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली चालू आहे। शिक्षिका त्याला शाबासकी देतात आणि त्याला असं विचारतात की त्याबद्दल तुम्हाला काय काय माहीत आहे GST बद्दल। मग अयान नावाचा जो विद्यार्थी आहे तो उत्तर देतो। तो म्हणतो, तो GSTचा लॉंग फॉर्म सांगतो। GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। आणि आयशा नावाची मुलगी आहे, ती त्याचा अर्थ सांगते, संपूर्ण देशात एकच कर प्रणाली अंमलात आली आहे, म्हणजे पूर्ण भारतामध्ये आपल्या। तर शिक्षिका मग त्यांना बरोबर शाबासकी देतात आणि त्या पुढे त्याच्या संदर्भात माहिती मुलांना देतात की पूर्वी विविध राज्यात वेगवेगळे कर वेगवेगळ्या वेळी द्यावे लागत होते। पूर्वीच्या करांपैकी कोणते कर वस्तू व सेवा करामध्ये अंतर्भूत करण्यात आले आहेत ते खालील चित्र पाहून सांगा। म्हणजे पूर्वी प्रत्येक राज्याचा वेगवेगळा कर ठरलेला होता आणि प्रत्येक वेगवेगळ्या वेळी तो द्यावा लागायचा। तर ते सगळं बंद करून आपल्या भारत सरकारने पूर्ण देशामध्ये एकच कर प्रणाली अस्तित्वात आणली। तर आता शफिक नावाचा जो विद्यार्थी आहे तो सांगतोय की उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, व्हॅट, करमणूक कर, केंद्रीय विक्री कर, सेवा कर, जकात इत्यादी हे करामध्ये घेतलेले आहेत, त्यांचा कर द्यावा लागतो। आता हे जे चित्र आहे त्याच्यावरनं त्यांनी ही माहिती शिक्षकांनी विचारली होती, ती त्याच्यावरनं त्या विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर दिलं। आता शिक्षिका काय म्हणतात, हे सर्व कर रद्द करून आता फक्त वस्तू व सेवा हा एकच कर वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीवर आकारला जातो। म्हणून म्हणतात, एक देश एक कर एक बाजार ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आली। म्हणजे पूर्वी वेगवेगळे द्यावे लागायचे, उत्पादन कर द्यावा लागायचा, सीमा शुल्क द्यावा लागायचा, व्हॅट द्यावा लागायचा, करमणूक कर द्यावा लागायचा, केंद्रीय विक्री कर वेगळाच असायचा, म्हणजे राज्य वेगळा घ्यायचा आणि केंद्र वेगळा घ्यायचा। आता सेवा कर, जकात इत्यादी भरपूर असे करांचे प्रकार होते, ते सगळे रद्द केले आणि आता फक्त हे जे एकच कर लागू केलेला आहे आणि त्याला GST हे नाव दिलेलं आहे। आणि त्याचं जे स्लोगन आहे किंवा त्याचं जो वाक्य आहे ते आहे, एक देश एक कर एक बाजार। आणि ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अस्तित्वात आलेली आहे।